नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टडी आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, 14 ऑगस्ट 2023 पासून सहकार उद्योग पणन याची परीक्षा सुरू झाली आहे, तुम्हाला माहितीच आहे. यातले आज एकूण 3 शिफ्ट झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त जीकेचे प्रश्न पाहणार आहोत. कारण मित्रांनो, जीकेच हे बऱ्यापैकी टफ जात असतं आणि काही प्रश्न मित्रांनो कन्फ्यूज करणारे असतात आणि काही प्रश्न रिपीट होत असतात. आता मित्रांनो, ह्याच्यानंतर लगेच 17 तारखेपासून तलाठीची एक्झाम चालू होईल. त्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नांची सवय असली पाहिजे किंवा या प्रश्नासंदर्भात थोडीफार तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असली पाहिजे, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यात मित्रांनो जास्त न वेळ घालवता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या वेळी एकदा तुम्ही आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही प्रथमच पाहत असाल चॅनल आपला तर जरूर सबस्क्राईब करा. पुढे आरबीआयची स्थापना कधी झाली? मित्रांनो, आरबीआयवर डेफिनेटली एक प्रश्न येणारच आहे. जसे की आरबीआयचे अध्यक्ष कोण आहे, आरबीआयचे पहिले अध्यक्ष कोण होते, आरबीआयचे राष्ट्रीयकरण कधी झालं, त्याचप्रमाणे आरबीआयचे दर 2 महिन्याला जे पतधोरण होत असतं त्याच्यामध्ये रेपो रेट किती आहे, रिव्हर्स रेपो रेट किती आहे, अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या दृष्टीने अभ्यास असला पाहिजे. पुढे आरबीआयची स्थापना कधी झाली? तर आरबीआयची स्थापना मित्रांनो 1 एप्रिल 1935 साली झालेली होती. तुम्हाला माहिती आहे 1 एप्रिल 1935. पुढे जाऊयात मित्रांनो. हे सर्व पेपर आजच्या स्टेनोग्राफरला आणि जी सहकार जी श्रेणी 1 आणि श्रेणी 2ची अधिकारी लेवलची एक्झाम होती त्याच्यामध्ये आलेली आहे. तिन्ही शिफ्टचे मित्रांनो एकदम एकत्र प्रश्न आहेत. आता 15 ऑगस्ट रोजी एक्झाम आपली होणार नाही आहे. 16 तारखेला वरिष्ठ लिपिकची एक्झाम होईल. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न तुम्हाला समजले पाहिजे आणि ह्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही या प्रश्नाची तयारी केली पाहिजे. पुढे ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये काय म्हणतात? आता ब्रह्मपुत्रा नदीला मित्रांनो तिबेटमध्ये तँग्सपो असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे तँग्सपो, लक्षात ठेवा तुम्ही. पुढचा प्रश्न असणार आहे की ब्रह्मपुत्रा नदी कोणकोणत्या राज्यामधून प्रवेश करते जाते किंवा ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशमध्ये पुढे कोणत्या समुद्राला मिळते, असे काही सुद्धा प्रश्न येऊ शकतील. त्यामुळे ब्रह्मपुत्रा, गंगा या ज्या नद्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही थोडाफार अभ्यास करा. पुढे खालीलपैकी कोणता प्रकल्प रशियाच्या मदतीने झाला नाही? कुठला प्रकल्प? लोह पोलाद प्रकल्प असं म्हणायचं होतं त्याला. खालीलपैकी कोणता लोह प्रकल्प रशियाच्या मदतीने झाला नाही? 2-3 ऑप्शन होते काहीतरी. राऊरकेला, त्याचप्रमाणे भिलाई. तर राऊरकेला मित्रांनो रशियाच्या मदतीने झालेला नाही. तर राऊरकेला हा पश्चिम जर्मनी, त्यावेळेला विभक्त जर्मनी होतं, पश्चिम जर्मनी होतं, नंतर त्याचं वेगळीकरण झालं. इथे उत्तर आहे मित्रांनो राऊरकेला. राऊरकेला हा रशियाच्या मदतीने झाला नव्हता. पुढे शिवसमुद्रम प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम प्रकल्प मित्रांनो कावेरी नदीवर आहे. पुढे जाऊयात. गुलाम घराण्यातील, आता बघा गुलाम घराण्यातील इल्तमसचा कालावधी केव्हापासून सुरू झाला? मित्रांनो मुघल सल्तनतच्या ऐवजी दिल्ली सल्तनतची स्थापना मित्रांनो गुलाम घराण्यापासून झालेली आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने कुतुबुद्दीन ऐबक, नंतर मग इल्तमस आला. इल्तमसचा त्यांनी काय विचारलं, इल्तमसचा कालावधी केव्हा सुरू झाला? तर मित्रांनो लक्षात ठेवा इल्तमसचा कालावधी 1210 इ.स. 1210. पुढच्या शिफ्टला येईल काय येईल किंवा पुढच्या एकदम काय येईल तर इल्तमसच्या नंतर कोण होती तर रजिया सुलताना होती. बघा रजिया सुलताना. आता इल्तमस किती 1210 ते 1236 पर्यंत. त्याच्यानंतर कोण आली? रजिया आली. रजिया सुलताना ही दिल्ली सल्तनतची महिला एकमेव आतापर्यंतची जी दिल्ली सल्तनतच्या गादीवर बसणारी रजिया सुलताना. त्यामुळे ह्याच्याबद्दल प्रश्न आला तर येऊ शकेल. त्यामुळे हिचं कारकिर्दीचं 1236 ते 1240 मित्रांनो प्रश्न येण्याची शक्यता आहे किंवा आलेला पण आहे. असं बघूया आपण, जसं पुढे जाईल तसं तुम्हाला समजेल. पुढे संविधानाचा भाग 5 कशाच्या संदर्भात आहे? मित्रांनो पॉलिटीचे एकदम सोपे प्रश्न येत आहेत. जसे की काही महत्त्वाची कलमे, भाग, अनुसूच्या, त्यामध्ये 7वी अनुसूच्यामध्ये राज्यसूचीमध्ये कोणता विषय आहे, केंद्र सूचीमध्ये कोणता विषय आहे, समवर्ती सूचीमध्ये कोणकोणते विषय आहेत, असे मित्रांनो प्रश्न येत आहेत. त्यामुळे पॉलिटीचा जास्त तुम्ही अभ्यास म्हणजे त्याला जास्त वेळ देऊ नका. त्याच्याऐवजी मित्रांनो प्राचीन इतिहास वगैरे असं इकॉनॉमिक्स संदर्भात तुम्ही जास्त अभ्यास करा. पुढे संविधानाचा भाग 5 मित्रांनो हा संसदेच्या संदर्भात आहे, तुम्हाला माहीत आहे संसद. पुढे MPIचे एकूण किती आयाम आहेत? MPI म्हणजेच काय मित्रांनो? मल्टी पॉवर इंडेक्स, बहुआयामी गरिबीचा तो निर्देशांक आहे. जो कोण काढतं तर UNDP आणि ऑक्सफर्डची जी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे जी इंग्लंडची, ती त्या दोघांच्या प्रयत्नातून हे MPI आपला जाहीर केला जातो. त्याच्यामध्ये एकूण 3 आयाम आहेत. 3 आयाम आहेत असा प्रश्न ह्या वेळेला आलेला आहे. तर पुढचा प्रश्न कसा येईल तर एकूण निर्देशके किती आहेत? तर त्यामध्ये एकूण निर्देशके 10 आहेत. 3 आयाम आणि 10 निर्देशके आहेत. पुढे आर्य समाजाची स्थापना कोणत्या साली झाली? आर्य समाजाची स्थापना मित्रांनो 1875 मुंबई येथे झाली, स्वामी दयानंद सरस्वती. त्यानंतर दुसरं जे त्यांचं शाखा झाली ते 1877 लाहोर येते. लक्षात राहू दे हे पण 1877 लाहोर येथे याची आर्य समाजाची दुसरी शाखा निघाली. पुढे जाऊयात. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा. मी प्रथमच 5 चॅनल जरूर सबस्क्राईब करा. पुढे सहकार विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? आता सहकारची परीक्षा आहे त्यामुळे तुम्ही सहकार संदर्भात थोडी तर तुम्हाला माहिती असली पाहिजे, कारण सहकारवर प्रत्येक शिफ्टमध्ये साधारणपणे 2-2 प्रश्न आलेले आहेत. तर सहकार विषय मित्रांनो हा
राज्यसूचीमध्ये समाविष्ट आहे. पुढे PM रोजगार कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? मित्रांनो, प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रम हा सूक्ष्म लघु आणि मध्यम जे मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत येते. जे मंत्री कोण आहेत तर आपले नारायण राणे आहेत. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाचे जे केंद्रीय मंत्री ते नारायण राणे आहेत. पुढे 1950-51 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा हिस्सा किती टक्के होता? तर मित्रांनो, याचं उत्तर 16% आहे. औद्योगिक क्षेत्राचा किती टक्के हिस्सा होता असा प्रश्न आहे, पण ऑप्शनमध्ये 16% किंवा 15% असा ऑप्शन नव्हता. असं काही विद्यार्थ्यांचं जे आपल्याला प्रश्न पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन सांगताना सांगितले की 16%, 15% असा ऑप्शन नव्हता. त्यामुळे मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे म्हणजे वेगळं असू शकेल किंवा तो रद्द तर होईल. पुढे जाऊयात. FRBM कायदा कधीपासून लागू झाला? बघा, इकॉनॉमी संदर्भात असे प्रश्न येत आहेत की FRBM कायदा, फेरा ॲक्ट, कॉम्पिटिशन ॲक्ट असं सोपं येत आहे. एकदम अवघड पण नाही. पंचवार्षिक योजना तुम्ही करून जावा. त्यानंतर आपलं शाश्वत विकास ध्येय आहेत, SDG, MDG असं ह्याच्यावर एकूण किती निर्देश, किती आयाम असे काही थोडेफार वरच्या लेवलचे प्रश्न येत आहेत. तर FRBM ॲक्ट कधीपासून लागू झाला? तर कधीपासून लागू झाला असं लागू झाला असं तर म्हणते बघा, 5 जुलै 2004. एक्झॅक्ट डेट लक्षात द्या. पण FRBM कायदा कितीचा आहे? ॲक्ट हा 2003चा आहे. ॲक्ट जर विचारलं तर तुमच्या लक्षात राहील 2003 आहे आणि लागू केव्हा झाला तर 5 जुलै 2004. पुढे CPI बद्दल खालील विधाने लक्षात घ्या. आता CPI म्हणजे काय तर ग्राहक किंमत निर्देशांक, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स आहे. ह्याच्यामध्ये आयात वस्तूंचा समावेश होत असतो आणि CPIमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीचा समावेश होत असतो. त्यामुळे दोन्ही विधाने मित्रांनो ही बरोबर आहेत. आता CPI ह्याच्याबद्दल आला, त्यानंतर पुढचा प्रश्न येईल काय तर WPI, होलसेल प्राईस इंडेक्स. ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही काही जी विधान ते तुम्ही करून ठेवा. पुढे FRBM संसदेत किती FRBM अंतर्गत संसदेत एकूण किती विवरणपत्रके मांडतात? बघा, FRBM याच्या संदर्भात 2 प्रश्न आलेले आहेत. 2 वेगळ्या शिफ्टचे मित्रांनो प्रश्न आहेत. एकूण 30 शिफ्टचे प्रश्न मित्रांनो एक घेतलेले आहेत. थोडेफार रँडम प्रश्न आहेत, लक्षात राहू दे. तर FRBM कायदा कधी अस्तित्वाला ते आपण झालं. ह्याच्यामध्ये एकूण किती विवरणपत्रे मांडतात असा प्रश्न आला. बघा, एकूण 4 विवरणपत्रके संसदेमध्ये मांडली जातात. पुढे स्वामी विवेकानंद जे 1893 साली 1893 साली कोणत्या धर्म परिषदेला गेले होते? बघा, स्वामी विवेकानंद 1893 साली शिकागो येथे धर्म परिषदेला गेले होते. प्रश्न मित्रांनो फिरून आलेला आहे. TCSनं जी पिंपरी चिंचवडची एक्झाम घेतली होती त्याच्यामध्ये काय प्रश्न आला तर शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या साली म्हणजे कोणत्या धर्म परिषदेला हजर राहिले होते? तर 1893 साली ती सालला विचारलेलं त्याला. तर इकडे काय आलं तर ते कोणते ठिकाण आहे ते विचारलं. पुढच्याला काय येईल तर शिकागो येथील 1893 साली जी धर्म परिषद झाली त्यात भारतातर्फे कोणी गेलं होतं किंवा भारतातील कोणत्या व्यक्ती गेल्या होत्या असा तुझा प्रश्न येऊ शकतो. मित्रांनो, तलाठीची एक्झाम आता होणारच आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्ही झालेले प्रश्न करणे अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यापूर्वी आपण वनरक्षकचे सुद्धा काही महत्त्वाचे लेखपाल, त्यांचं फॉरेस्ट गार्ड जे आपल्यापर्यंत जे काही प्रश्न आले ते आपण व्हिडिओ बनवून आपण तयार केले आहे. ते तुम्ही कृपया पाहून घ्या, तुम्हाला फायदा होईल. पुढे जाऊयात. पहिला आदिवासी खेळ महोत्सवाचे आयोजन कुठे झाले? पहिला आहे बघा, मी काय म्हणते पहिला, शेवटचा, सर्वात मोठा, सर्वात लहान, ह्याच्यावर मित्रांनो प्रश्न विचारायची शक्यता जास्त असते. एक्झाममध्ये तिकडं जास्त लक्ष जात असतं. आणि हे आदिवासी, लहान बालके, महिलांच्या संदर्भात असेल तर डेफिनेटली मित्रांनो प्रश्न येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे विज्ञान तंत्रज्ञानावर ह्यांचा भर आहे, पर्यावरण संदर्भात ह्यांचा भर आहे. त्यामुळे तुम्ही तिकडचं जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. तर पहिला आदिवासी खेळ महोत्सव कुठे झाला तर भुवनेश्वर कुठे आहे तर ओडिशामध्ये आहे. तर ओडिशा येथे हे पहिला आदिवासी खेळ महोत्सवाचे आयोजन झाले आहे. पुढे जाऊया. भारतीय संसदेची नियम समिती कोणत्या साली अस्तित्वात आली? नियम समिती तर एप्रिल 1993 रोजी नियम समिती भारतीय संसदेची अस्तित्वात आली आहे. बघा, सालावर सुद्धा डायरेक्ट प्रश्न येत आहे. सॅफ फुटबॉल चषक कोणी जिंकला? मित्रांनो, सॅफ चषक फुटबॉल हा भारताने जिंकला. तर पुढचा प्रश्न येईल की सॅफ चषक कोणत्या देशात झाला? तर भारतात झाला तो, बेंगलोर या ठिकाणी. त्यानंतर भारताने कोणत्या संघाला पराभूत करून सॅफ चषक फुटबॉल जिंकला? तर भारताने कतारचा पराभव करून जिंकला. तर भारताने एकूण किती वेळा जिंकला सॅफ चषक? तर भारताने एकूण 9 वेळा हा सॅफ चषकचा भारत विजेता आहे. बघा, ह्याच्या संदर्भात मित्रांनो 3-4 प्रश्न तयार होत आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्ही स्वतः प्रश्न तयार करणं गरजेचं आहे. पुढे रजिया सुलतानचा कालावधी काय होता? बघा, मी पाठीमाग सांगितल्याप्रमाणे रजिया सुलतान एकमेव जी दिल्ली सल्तनतची महिला शासक होती. त्याच्याबद्दल प्रश्न येणारच आहे. काही येईल त्याच्याबद्दल, तिचे म्हणजे त्यांच्या पतीचं नाव काय होतं, त्यांच्याबद्दल जे काय अजून काय घडामोडी ह्या कोणत्या घराण्याच्या संदर्भात होत्या असं काही येऊ शकतो. तर यांचा कालावधी काय होता तर रजिया सुलतानांचा 1236 ते 1240. पुढे कलिंगचे युद्ध कोणत्या साली झाले? कलिंगचे युद्ध कोण केलं तर मित्रांनो सम्राट अशोक. तर इसवी सन पूर्व 261 याच्यामध्ये कलिंगचे युद्ध झालेलं आहे. आता जी सम्राट अशोकनं नाही का म्हणते सम्राट अशोकने जी एकूण 14 शिलालेख
जे त्यानं तयार केली आहे त्याच्यामध्ये कलिंग युद्धाचे वर्णन, कलिंगचे युद्ध म्हणजे कलिंगचे युद्ध झालं त्याच्यामध्ये सम्राट अशोकचं हृदय परिवर्तन झालेलं, जे रक्तपात जो झाला बघा एवढा, त्याच्याबरोबर तो सम्राट अशोकनं ह्याच्यापुढे युद्ध करणार नाही अशी शपथ घेतली होती. तर कलिंगचे युद्ध सम्राट अशोकाच्या तर ते कोणत्या शिलालेखात आहे किंवा ते कोणत्या त्यानं ह्याच्यात कोरलेलं आहे असा प्रश्न येईल. तर कलिंगचे युद्ध हे 13व्या शिलालेखात त्यानं असं वर्णन केलेलं आहे. बघा तुम्ही तुमच्याकडे जर प्राचीन इतिहासाचं जर पुस्तक असेल तर तुम्ही ते पाहू शकता. शिलालेख बघा जे 14 आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची काळा, पण कलिंगाचं हे ह्याच्यात महत्त्वाचं आहे. 13व्या शिलालेखात कलिंगच्या युद्धाचा समावेश आहे. तर इसवी सन पूर्व किती 261. पुढे जाऊया. भारतीय संसदेचे कलम काय, तर भारतीय संसदेचे मित्रांनो कलम 79 संदर्भात भारतीय संसदेचं तिथं कार्य दिलेलं आहे. पुढे PMLAचे संक्षिप्त रूप काय आहे, तर काय PMLA काय, तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट. हे PMLAचं संक्षिप्त रूप आहे. पुढच्याला प्रश्न काय येईल, तर PMLAचा ॲक्ट हा कायदा कधीचा आहे. मित्रांनो अजून एक दिवस परीक्षा आहे त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो रिपीट होईल की त्याचा ॲक्ट कधी येतं 2002. हे पण तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. फक्त प्रश्न बघतोय म्हणून तुम्ही हेच प्रश्न येतील असं नाही, पण हे प्रश्नाबद्दल तुमचं ते लगेच चक्र फिरलं पाहिजे की बाबा हां आता हे PMLA आलं, ह्याच्याबद्दल ॲक्ट येईल किंवा ह्याच्या संदर्भात कुठली समिती होती, ह्याने बाबा ही शिफारस केली असं मित्रांनो तुम्ही गरजेचं आहे. फक्त PYQ केलं PYQ असं होत नसतं. PYQ म्हणजे इन डिटेल त्याचं ॲनालिसिस करावं लागतं, त्यालाच PYQ परफेक्ट ॲनालिसिस असं म्हणायला लागतं. नुसतं PYQ करून सुद्धा अजिबात उपयोग नसतो. पुढे जाऊयात. SCOMPT कशा संदर्भात आहे मित्रांनो, हे जर काय उत्तर ते आपल्याला समजलेलं नाही आहे. म्हणजे हा प्रश्न आलेला आहे पण हे समजलेलं आहे. फक्त हे आपल्या अवकाश संदर्भात किंवा इस्रो संदर्भात काय अशी काही प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे. पण तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. पुढे राजा कनिष्क कोणत्या घराण्याशी संबंधात होता. बघा प्राचीन इतिहासासंदर्भात 1 ते 2 मित्रांनो प्रश्न येत आहेत. मी कायम सांगतो तुम्हाला प्राचीन इतिहास तुम्ही आधुनिक भारताचा आधुनिक महाराष्ट्राचा भरपूर अभ्यास केलेला आहे. फक्त प्राचीन इतिहास आपण अभ्यास जास्त करत असतो कारण ते येत नाही म्हणून कारण आपल्यातली बरीच जनता कंबाईनचा अभ्यास करण्यात असती, राजस्व कमी म्हणून आपण तिकडे दुर्लक्ष करत असतो. तर राजा कनिष्क हा कुशाण घराण्याची संदर्भात आहे. कुशाण घराणे. पुढे जाऊयात. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा. गिफ्टचे संक्षिप्त रूप काय आहे. गिफ्टचे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी. गिफ्ट सिटी ही गुजरातमध्ये आहे. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी. पुढे कलम 77 कशा संदर्भात आहे. मित्रांनो कलम हा शब्दच वापरायचा नाही. तर तुम्ही कसं काय देतात काय माहीत. कलम वापरायचं नसतं कारण अनुच्छेद मित्रांनो मुख्य शब्द आहे. कारण राज्यघटना हा ह्याच्यामध्ये राज्यघटना देशाचा मुख्य कायदा आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये अनुच्छेद असं वर्णन करणं गरजेचं आहे. पुढे कलम 77 अंतर्गत भारत सरकारचे कामकाज चालवणे याचा अंतर्भाव होतो. पुढे मुंबई प्रांताचा सहकार कायदा केव्हा अस्तित्वात आला. बघा सहकार ह्याच्यावर कमीत कमी 1 ते 2 प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्ही सहकारचा दुर्लक्ष करू नका. सहकार जो काही तुम्हाला नोट्स मिळतील यूट्यूबवर काहीही मिळेल मित्रांनो, त्यामुळे तुमची अजून आता एक्झाम होणार आहे काही वरिष्ठ लिपिक वगैरे, त्यामुळे अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही पटकन ते सहकारचं वरच्यावर बघून घ्या. तर मुंबई प्रांताचा सहकार कायदा केव्हा अस्तित्वात आला तर 1960. आता हा ॲक्ट विचारले का कायदा केव्हा अस्तित्वाला असं एक्झॅक्टली सांगता येत नाही. फक्त कायदा हा 1960चा आहे आणि अस्तित्वात कधी आला तर 1962 आहे. असं दोन आहेत उत्तरं. ऑप्शनमध्ये काय आहे ते तुम्ही पाहून घ्या. पुढे DDU-GKYचे संक्षिप्त रूप काय आहे. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कुशल योजना. ही दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कुशल योजना ही DDY संदर्भात आहे. पुढे एक्झिमचे संक्षिप्त रूप काय. बघा हे एक्झिमचं तिसऱ्यांदा प्रश्न रिपीट झाला आहे. 1 रेशोला 2 वेळा आला, इकडे पण आला रिपीट. एक्झिमचं संक्षिप्त रूप मित्रांनो इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया एक्झिमचे रूप आहे. तर ही कधी अस्तित्वात आली. ही जानेवारी 1982 रोजी एक्झिम बँक आली आणि ह्याच्यानंतर लगेच जुलै 1982 रोजी नाबार्ड शिवरामन समिती नाबार्डची लक्षात होती. पुढे वर्ल्ड T20 महिला विजेता कोण होता. वर्ल्ड T20 महिला विजेता मित्रांनो ऑस्ट्रेलिया झाला. तर कुणाचा पराभव केला तर ह्यांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. ते मिळतो बघा वर्सेस दक्षिण आफ्रिका. साऊथ आफ्रिकेचा यांनी पराभव केला. वर्ल्ड T20 महिला विजेतेमध्ये ऑस्ट्रेलिया विजेता आहे. पुढे गोदावरी खोरे कोणत्या राज्यात पसरली आहेत तर महाराष्ट्रामध्ये. मेंदूमध्ये वसलेली सर्वात लहान ग्रंथी कोणती तर मेंदूमध्ये वसलेली सर्वात लहान ग्रंथी मित्रांनो पिनियन ग्लँड ही मेंदूमध्ये असलेली सर्वात लहान ग्रंथी आहे. पुढे जाऊयात.
रक्ताभिसरण व श्वसन यांचे कार्य मेंदूच्या कोणत्या भागामार्फत चालते? रक्ताभिसरण व श्वसन यांचे कार्य मेंदूच्या पश्च मस्तिष्क या भागामार्फत चालते. पश्च मस्तिष्क, आग्र मस्तिष्क असे मेंदूचे 3 भाग आहेत. त्याच्यामध्ये पश्च मस्तिष्क अंतर्गत रक्ताभिसरण श्वसन कार्य चालते. मित्रांनो, आपण जवळपास 50 प्रश्न कलेक्ट केले आहेत. यूट्यूबवर तुम्हाला कुठेही प्रश्न एवढे मिळणार नाहीत. आपण डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ आपला लेट येईल, पण मित्रांनो बऱ्यापैकी आपण प्रश्न देणार आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्यापूर्वीचे आपण जे व्हिडिओ टाकले आहेत ते पाहायला. मित्रांनो, ह्याच्यापूर्वी आपण आता जिल्हा परिषदेची आरोग्य सेवकाची एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये आपण जवळपास 40+ व्हिडिओ आपण आरोग्य सेवकाचे बनवून तयार आहेत. महत्त्वाच्या मित्रांनो झालेले प्रश्न आपण रिपिटेशन घेतलेलं आहे, तुम्ही एकदा पाहून घ्या. निरोगी डोळ्यासाठीचे लघुत्तम अंतर किती आहे? तर 25 सेंटीमीटर हे लघुत्तम अंतर आहे. मॅनहोल रोबोटिकद्वारे स्वच्छ करणारे कोणते राज्य आहे? मॅनहोल रोबोटिक मित्रांनो केरळ. महत्त्वाचा प्रश्न आहे, रिपीट होऊ शकेल. मीठ सत्याग्रहाची सुरुवात कोणत्या साली झाली? तर 22 मार्च 1930 रोजी मीठ सत्याग्रहाची सुरुवात झालेली आहे. पुढे, हिमालय पर्वताची शिखरे साधारणपणे किती मीटरपेक्षा जास्त उंचीची आहेत? तर बघा, हिमालयातील महत्त्वाची शिखरे मित्रांनो साधारणपणे 8000+ मीटरपेक्षा उंचीची जास्त आहे. बायोटेक किसान योजना कोणत्या मंत्रालयाची संदर्भात आहे? तर मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संदर्भात बायोटेक किसान योजना काम करते. पुढे, सर्वात जास्त शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? आता इथे ऑप्शन दिले होते का डायरेक्ट सर्वात जास्त विचारलं ते सांगता येत नाही एक्झॅक्टली, पण सर्वात जास्त विचारले की महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 45% लोकसंख्या ही शहरी भागात राहते. आणि सर्वात कमी कोणत्या राज्यात राहते? सर्वात कमी शहरी लोकसंख्या मित्रांनो हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जवळपास 99% लोक ग्रामीण भागात राहतात. हे पण तुमच्या लक्षात राहू दे. गेलची स्थापना कधी झाली? गेल म्हणजेच काय? गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. ह्याची स्थापना कधी झाली? तर 1984. ह्याचा फुल फॉर्म विचारलेला आपण कंसात 1984 पण दिला की जेणेकरून प्रश्न आला तर तुमचं साल पण लक्षात राहिलं पाहिजे. पुढे जाऊयात. अवधने तैनाती फौज धोरण कधी स्वीकारले? अवधने मित्रांनो 1855 साली तैनाती फौज धोरण स्वीकारलं होतं. पुढे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन विजेता कोण ठरला? ऑस्ट्रेलिया. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन मित्रांनो ऑस्ट्रेलिया ठरला. तर कोणाचा पराभव केला? तर यांनी भारताचा पराभव केला. भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलिया जिंकला. भारत दुसऱ्यांदा उपविजेता ठरला. ह्याच्यापूर्वी न्यूझीलंड भारताचा सुद्धा पराभव केला होता. आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन कुठे झाली असं सुद्धा प्रश्न येईल. कारण आता विजेता विचारून झालं तर ह्याच्यामध्ये काय विचारेल तर कुठे झाली? तर ही लंडन येथे, इंग्लंड येथे ही मॅच झाली होती. CRISPRचे संक्षिप्त रूप काय आहे? तर क्लस्टरेटेड रेग्युलरली इंटरस्पेक्टेड शॉर्ट पॅलिनोड्रोमिक रिपीट्स ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन असं CRISPRचे संक्षिप्त रूप आहे. सरिस्का राष्ट्रीय अभियान कोणत्या राज्यात आहे? सरिस्का राष्ट्रीय अभियान मित्रांनो राजस्थानमध्ये आहे. सरिस्का. पुढे जाऊयात. नामदफा राष्ट्रीय अभियान कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो नामदफा हे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. बघा, महत्त्वाचे तुम्ही राष्ट्रीय अभियानाची 104 का 105 आहे ती तुम्ही महत्त्वाची ती करून घ्या, कारण त्याच्यावर आला तर एक प्रश्न येऊ शकेल. विभागीय समित्यांची पुनर्रचना कधी झाली? बघा, विभागीय समितीची पुनर्रचना विचारतोय तो. पाठीमाग काय विचारलं तर विभागीय किंवा नियम समितीची स्थापना कधी झाली. आता काय विचारलं तर विभागीय समितीची पुनर्रचना कधी झाली? तर पुनर्रचना कधी झाली? तर जुलै 2004 रोजी पुनर्रचना झालेली आहे. तर मग ह्याच्यामध्ये समिती किती होत्या? तर पूर्वी 17 होत्या, मग आता किती झाल्या? 24. पुढे, ह्याच्यामध्ये पूर्वी 17 होत्या आणि पुनर्रचनेनुसार 24 झाल्या. लक्षात राहू दे. पुढे जाऊयात. भारताचा एक राष्ट्रपती असेल म्हणजे भारताचा नेहमीच एक राष्ट्रपती असेल असं कोणत्या कलमात तरतूद केली आहे? तर 52. पुढे, 1857च्या ओडिशाच्या कील जमातीच्या नेत्याचे काय नाव होते? ऑप्शन होते मित्रांनो, एक्झॅक्टली सांगता येत नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर कमेंट करू शकता. पुढे, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? सर्वात कमी, सर्वात जास्त हे आता फेमस आहे बऱ्यापैकी, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तर हरियाणा याचं सर्वात जास्त लिंग गुणोत्तर म्हणजे लिंग कमी आहे, त्याचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी हरियाणाचं आहे. बघा मित्रांनो, आपण 50 प्रश्न पाहिले आहेत. अंकगणित बुद्धिमत्ता जास्त काय सांगायला नको, त्याच्याबद्दल जास्तीत जास्त बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत. अंकगणिताचा एकही प्रश्न नव्हता आणि नसणारच आहे. तुलना, अक्षरमालिका, अंकमालिका, चुकीची पदे, ब्लड रिलेशन बऱ्यापैकी तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे ह्याच्याबद्दल जास्त काय सांगत बसत नाही. मराठी काय तर उत्तरावर 5 प्रश्न होते. समानार्थी, विरुद्धार्थी प्रश्न पण आहेत. समानार्थी 3 शब्द येतात, विरुद्ध येतात, म्हणी येतात, प्रयोग येतात, समास येतात. पुढे ह्याच्या मराठीबद्दल तुम्हाला पण जास्त काय सांगा. इंग्लिशमध्ये मित्रांनो एक ह्यावेळेला जाणून आलं की चेंज द व्हॉइस आणि नरेशन म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट एकही प्रश्न नाही. चेंज द व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट ह्यावेळेला त्याला स्किप केलेला आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत झालं, त्यामुळे हे चॅप्टर
बऱ्याच जणी परफेक्ट केल्यामुळे त्यांनी ह्यावेळेला स्किप केला असं दिसून येते. पण पॅरा जंपलवर मात्र 4-4 प्रश्न, 3 प्रश्न तर आहेतच. 3-4 पॅरा जंपल PQRS जे म्हणतात त्याला 3-3 प्रश्न आहेत त्याच्यावर. सिनॉनिम्स अँटोनिम्स 2 असणारच आहेत. फ्रेझल बरोबर 2 आहेत. त्याचप्रमाणे करेक्ट स्पेलिंग, करेक्ट एरर हे आहेच. व्होकॅब्युलरी पण आहे. त्यामुळे तुम्ही आता करताना तलाठीच्या दृष्टीनं किंवा जी काही एक पुढे एक्झाम आहे त्यावेळी मित्रांनो तुमचा भर कसा असला पाहिजे हे तुमचं तुम्ही आता एक्झामच्या किंवा वेगवेगळे जे पेपर होते त्यात ॲनालिसिस तुम्ही ठरवायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ आपला ह्याच्यात ते जे महत्त्वाचे आपण 50 प्रश्न घेतलेले आहेत, जे सर्वात जास्त मित्रांनो प्रश्न आहेत आपले ते आपण केले आहेत. ह्याच्या पद्धतीने तुमचा अभ्यास असला पाहिजे पुढे. तर मित्रांनो आगामी काळात होणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो थँक्यू सो मच.